उल्हासनगर शहरामधील शिक्षित मुलांसाठी जे पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना पास व्हायचं असतं त्याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी उल्हासनगर शहरामध्ये एक अभ्यासिका होती. ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अभ्यासिका होती. परंतु आता सन्माननीय माजी आयुक्त उल्हासनगर शहराचे महानगरपालिकेचे आयुक्त आदिश शेख, जमीर लेंगरेकर आणि बंडू देशमुख यांच्या माध्यमातून उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील चोपडा कोर्टच्या बाजूला एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये देखील ही इमारत आपण पाहू शकता. इथे देखील अभ्यासिका एक बनत आहे. महत्वाची बाब ही आहे की या अभ्यासिकेमध्ये कमीत कमी 100 मुलं हे अभ्यास करू शकतील असं त्याचं ते स्वरूप आहे. लवकरच या अभ्यासिकेचं उद्घाटन तर होणारच आहे. परंतु यात महत्वाची एक बाब ही आहे की महानगरपालिकेतर्फे येणाऱ्या 5 तारखेला सिंधू भवन येथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत अभ्यासिकामध्ये ज्या कुठल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून राज्यस्तरीय म्हणा की एखादी त्यांना चांगली नोकरी मिळाली, त्यांनी स्पर्धा पास केल्यानंतर त्यांनी एक चांगल्या पदावर गेले असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आलेला आहे. याचं उद्या सर्व उल्हासनगर शहरातील जे नागरिक आहेत, शिक्षक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. सगळ्यात महत्वाची हीच बाब आहे की याच अभ्यासिकामधून अनेक विद्यार्थी हे पास तर झालेलेच आहे, परंतु त्यांनी फक्त उल्हासनगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं नाव मिळवलेलं आहे. आणि त्याला कारणीभूत आहे उल्हासनगर शहरातील माजी उपमहापौर नाना पवार यांच्या पत्नी उपमहापौर पंचशीला नाना पवार आणि त्या काळचे आयुक्त मनोहर हिरे यांच्या संकल्पनेतून ही अभ्यासिका उभी राहिली होती. आता ही दुसरी अभ्यासिका उभी राहणार आहे. यात सर्वात जास्त श्रेय जे आहे ते उल्हासनगर महानगरपालिकेचे जमीर लेंगरेकर असो किंवा बंडू देशमुख असो या सर्वांनी एक संघर्ष केला आणि त्यामधूनच या सगळ्या दोन्ही वस्तू आता उभे राहणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक वर्षे या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून अनेक विद्यार्थी हे मोठ्या पदावर जाणार आहेत.